माझं समाजकारण 2000 सालापासून सुरू झालं। माझी मुलं थोडीशी मोठी झाली आणि मला एक महाराष्ट्र सरकारतर्फे ग्रामस्वच्छता अभियानामध्ये पहिलं आलेलं गाव पाहायची संधी मिळाली आणि मला असं वाटायला लागलं की आपणही काहीतरी केलं पाहिजे आणि करायचं असेल तर आपल्या गावापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे। म्हणून मी माझ्या काटेवाडी या गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियानासाठी प्रयत्न सुरू केले आणि प्रयत्न सुरू करताना मी अगोदर माझ्या गावाचा सर्वे केला। सर्वे केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या गावामध्ये 80% लोकांकडे शौचालय नाहीत। त्याच दरम्यान केंद्र सरकारची निर्मल ग्राम योजना सुरू होती। मग मी काही दिवसापुरतं म्हटलं की आपण आणि ती सॅनिटेशनवरती निर्मल ग्राम योजना ही असते, तर मी म्हटलं की आपण निर्मल ग्राम योजना आधी करूया, नंतर आपण संत गाडगे महाराज अभियान राबवूया। आणि नंतर मग मी निर्मल ग्राम योजना सुरू केली। त्याची एक परीक्षा असते, त्याच्यामध्ये केंद्राची आणि 2-3 राज्यांची लोक आपली परीक्षा घ्यायला येतात आणि गावामध्ये सॅनिटेशनवर काम करायला लागतं, कचरा व्यवस्थापन वरती काम करायला लागतं। आणि मग मला 2007 साली मला म्हणजे माझ्या गावाला निर्मल ग्रामचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला। आणि त्याच्यानंतर काटेवाडीच्या बाबतीमध्ये संत गाडगे महाराज योजना आम्ही राबवली। सुरुवातीला आम्ही नापास झालो, नंतर आम्ही परत पेटून उठलो आणि आम्ही परत काम केलं आणि संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानामध्ये महाराष्ट्रातलं असं एकच गाव आहे त्याला इंडिव्हिज्युअल बक्षीस 25 लाखांचे मिळालेलं आहे। क्या बात आहे। आणि इथूनच माझ्या सामाजिक कामाच्या प्रवासाला सुरुवात झाली। मग काही दिवसानंतर माझ्या काटेवाडी गावाला अनेक पुरस्कार मिळाले। मग विभागीय तालुका लेवलला, जिल्हा लेवलला, विभागीय लेवलला, राज्य लेवलला अशी सगळी बक्षिसं मिळाली, शाळांची बक्षिसं मिळाली। आणि मग माझं गाव काही वर्षानंतर एक इको विलेज म्हणून भारतामध्ये गणलं गेलं। आपल्याला माहिती असेल की या इको विलेजच्या नंतर आपल्याला सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्र सरकारमध्ये संतुलित पर्यावरण ग्राम योजना सुरू झाली। ती आमच्या संकल्पनेवर सुरू झाली। त्याच्यामुळे मला असं समाधान वाटतं की मी ज्या गोष्टीची सुरुवात केली त्यावरनं महाराष्ट्र सरकारनं सुद्धा त्याची दखल घेऊन सबंध महाराष्ट्रभरती योजना सुरू केली। आणि नंतर मग मी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क बारामतीमध्ये केंद्र सरकारची एक ती SIT योजना होती आणि त्याच्यानंतर तिथे बारामतीमध्ये त्यांना ते टेक्सटाईल पार्क करायचं होतं आणि आमच्या बारामतीमध्ये मंजूर झालं। पण मूळ मुद्दा हा होता की वुमन एम्पॉवरमेंट। बारामती टेक्सटाईल पार्क हे साधारणतः 60 एकरावरती आहे। 11 वेगवेगळे रेडीमेडचे कपडे बनवण्याचे कारखाने आहेत। आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये महिला 10वी-12वी झाल्या की धुनी भांडी करतात, ज्यांना गरज आहे ते, किंवा खेडेगावातल्या बायका रानात खुरपायला जातात। मग अशा बायकांना आम्ही हायटेक, ज्यांना की बेसिक शिवणकाम येतं, अशा बायकांना आम्ही हायटेक मशीनवरती प्रशिक्षण दिलं। त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं आणि ह्या कंपन्यांमध्ये त्यांना जॉब मिळवून दिले। आणि सुरुवातीला त्यांना बेसिक 7,000 पगार मिळायचा। नंतर त्यांचं जे स्किल जर त्यांचं चांगलं असेल तर त्यांच्या नगावर आम्ही पैसे द्यायला सुरुवात केली, म्हणजे प्रत्येक कंपनीने। आणि आता एक महिला जवळजवळ 30-30, 50-50 हजार पर्यंत पगार मिळवते। आणि माझ्या बारामती भागातल्या आणि तिथल्या जवळपासच्या तालुक्यातल्या जवळजवळ 3,500 बायका आज तिथे काम करतायत। तर असं हे टेक्सटाईल पार्क, त्याची मी चेअरपर्सन आहे। आणि महिला सक्षमीकरण जे आपण म्हणतो त्याचं एक उत्तम उदाहरण आहे। आणि आपल्याला माहिती आहे की एखादी महिला तिच्या स्वतःच्या पायावर जेव्हा उभी राहते, सन्मानाने जगते, आपलं कुटुंबामध्ये तिची मान उंचावते, सन्मानाने जगामध्ये सुद्धा तिला सन्मान मिळतो। आणि जेव्हा ती स्वतःच्या कमावलेल्या गाडीवरती स्वतः जेव्हा जाते तेव्हा तिची ती ऐट बघण्यासारखी असते। आणि हेच समाधान आहे, हेच वुमन एम्पॉवरमेंट आहे।